झटपट होणारा सुपर सॉफ्ट तांदूळापासून आज आपण ढोकळा बनवत आहोत। या रेसिपीमध्ये फक्त 1 वाटी तांदूळ, रवा आणि पोहे इतकंच मी वापरलेलं आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। इथे 1 वाटी मी घेतलेले आहे। तुम्ही घरातली कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता। 1 वाटी तांदूळ हा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे आणि कमीत कमी 1 तास भिजत ठेवायचा आहे। समजा 1 तासाच्या जागी 2 तास झाले तरी सुद्धा चालेल, पण त्यापेक्षा जास्त तांदूळ हा भिजत ठेवू नका। तांदूळ स्वच्छ धुवा, भरपूर पाणी टाका आणि फक्त 1 तास भिजून ठेवा। त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी पोहे घालणार आहोत। म्हणजे 1 तास झाल्यानंतर जाडे पोहे, पातळ पोहे कुठलेही चालेल, अर्धी वाटी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। परत आपण याला भिजून ठेवणार आहोत 10 मिनिटं। पोहे घातल्यानंतर जास्त भिजवायची गरज नाहीये। आता हे जे भिजवलेलं पाणी होतं हे आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे। पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला एकदम फाईन याची पेस्ट करायची आहे। जेव्हा तुम्ही तांदूळ मिक्सरमध्ये टाकाल यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये। फक्त मी यामध्ये ॲड केले अर्धी वाटी दही। अर्धी वाटी दही घालूनच आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचं आहे। आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत पाव वाटी रवा। म्हणजे तुम्ही जी वाटी घेतली असेल त्याच वाटीने पाव वाटी रवा घालायचा आहे। आता रवा रेग्युलर सुद्धा चालेल किंवा एकदम फाईन सुद्धा चालेल। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परत याला आपण झाकून ठेवणार आहोत। रवा फुलण्यासाठी आपल्याला कमीत कमी परत एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता समजा 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्हाला वाटलं की हे बॅटर घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। बाजूला मी एक स्टीमर चालू केलं आहे ज्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, कारण ढोकळा आहे हा आपल्याला स्टीम करायचा आहे। एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावरती तेलाचा हात लावून घेतलाय। तेल लावल्यामुळे ढोकळा सहज निघतो। आता 10 मिनिटांनंतर जे बॅटर तयार झालं होतं त्यामध्ये पूर्ण एक इनोचं पॅकेट घातले, त्याच्यावरती 1 टेबलस्पून पाणी घातले। घरी जर इनो नसेल तर साधा खायचा सोडा तुम्ही 1 टीस्पून टाकू शकता। सगळं बॅटर या प्लेटमध्ये काढून घेतले। मला स्वतःला आवडतं म्हणून वरतून थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकली। तुम्ही या ठिकाणी मिरीपूड सुद्धा टाकू शकतात। आता स्टीमर तयार झाले, बाजूला पाणी छान उकळले। यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती कमीत कमी 15 मिनिटं आपल्याला स्टीम करायचे। मी स्टीम करत असताना कायम वरच्या प्लेटला असं नॅपकिन लावून ठेवते, त्यामुळे स्टीमचं पाणी हे प्लेटमध्ये पडत नाही। आता 25 मिनिटं मला लागली होती। 25 मिनिटांनंतर आपण सुरी टाकून बघूया। जर चिकटलं तर अजून एक 5 मिनिटं त्याला स्टीम करा। तयार झालेले बाजूला थंडकाळ ठेवलेला आहे। इथे फोडणी करतोय। 2 चमचे तेलामध्ये आपण इथे मोहरी टाकणार आहोत, त्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। आता ही फोडणी तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही करू शकतात। ही नॉर्मल ढोक्याची फोडणी आहे, त्यामुळे यामध्ये जिरं टाकलं जात नाही। मी फक्त मोहरी आणि हिरव्या मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे। जेव्हा हा ढोकळा आपला पूर्णपणे थंड होणार त्यावेळी आपल्याला ही जी फोडणी आहे ती त्यावरती टाकायची आहे। मला थोडंसं गोडसर आवडतं म्हणून मी 1 टीस्पून यामध्ये साखर सुद्धा घातली होती। साखर ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकतात। 4 ते 5 टेबलस्पून पाणी घातलं होतं। नॉर्मल ढोक्यासाठी जसं आपण फोडणी करतो तशीच इथे फोडणी तयार केलेली आहे, पाणी आणि साखर टाकून। ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे कापून पीसेस करायचे आहेत। फोडणी सुद्धा थंड घातली तर जास्त चांगलेला आहे। आता वरतून फोडणी घालायची आहे आणि हा ढोकळा सर्व करायचा आहे। अप्रतिम चवीचा झटपट होणारा असा हा तांदूळचा ढोकळा आहे। जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रा YouTube चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलाय। अप्रतिम झटपट होणारा फक्त 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी पोहे, पाव वाटी याच्यामध्ये घेतलाय रवा आणि अर्धी वाटी दह्याचा कापसासारखा मऊसूत असा आपला ढोकळा तयार झालाय। एकदा करून नक्कीच बघा आणि रेसिपी आवडली तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा आजचा व्हिडिओ कसा वाटलाय। हा ढोकळा रूम टेम्परेचरवरती पूर्ण दिवस बाहेर आहे तसा छान सॉफ्ट राहतो, त्याच्यामुळे तुम्ही बाहेर ठेवू शकता।